नाशिकमध्ये आज नाशिककरांनी एक वेगळंच चित्र पाहिलं। एका आंदोलनामध्ये रेडा होता, त्याच आंदोलनात यमराज होते आणि संजय राऊत सुद्धा। संजय राऊतांच्या नेतृत्वात निघालेल्या आंदोलनामध्ये रेडा आणि यमराज पाहिले गेले। खड्ड्यांच्या विरोधात हे आंदोलन केलं गेलं होतं। या निमित्तानं उबाठानं आक्रमक भूमिका घेतली आणि नाशिककरांच्या वेदनेला वाट मोकळी करून दिली। जामनेर पॅटर्न, जामनेर भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न, डुप्लिकेट वर्क ऑर्डर, डुप्लिकेट नोटा, 35,000 कोटी कुंभमेळा कोणाच्या खिशात गेले? त्यांच्या जावयाला, त्यांच्या जावयाला दुसऱ्या कंपनीच्या डुप्लिकेट नावाखाली मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय। चौधरी जावयाचं नाव 27 कोटी रुपये एका दुसऱ्याने खाल्ले आणि आमच्या पोरांचे बळी खड्ड्यामध्ये जात आहेत। मी मागच्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रात गेलो, विदर्भात गेलो, पूर्व विदर्भात गेलो, पश्चिम विदर्भात गेलो, उत्तर महाराष्ट्रात गेलो, तर सगळीकडे खड्ड्यांचं मोठं साम्राज्य महाराष्ट्रात आहे। मला वाटतं कोणीतरी एक हसन मुश्रीफ मंत्रींनी सुद्धा याच्याविषयी सांगितलं की महाराष्ट्रातले खड्डे बघून रस्त्याची लाज वाटते। सरकारमधल्याच एका मंत्र्याची प्रतिक्रिया आहे, तर जनतेची प्रतिक्रिया काय असेल? आणि म्हणून शिवसेनेनं नाशिकच्या महापालिकेवर मोर्चा काढलेला आहे।